मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपण आज ज्या आजारावर बोलणार आहोत तो असा आजार आहे जो अनेकदा कोणतीही लक्षणं दाखवत नाही, कोणतीही वेदना देत नाही आणि तरीही शरीराला आतून पोखरत राहतो. होय, आपण बोलत आहोत उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी, हायपरटेन्शन, आणि ज्याला जगभरामध्ये सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं. कारण वर्षानुवर्षे वाढलेला बीपी हृदयावर ताण आणतो, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो, किडनीची कार्यक्षमता कमी करतो आणि अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण करतो. पण तुम्ही स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का, माझा बीपी खरंच नियंत्रणात आहे? मी फक्त गोळ्या घेतोय, पण आजाराचं मूळ कारण कमी होतंय का? आणि सर्वात महत्त्वाचं, वाढलेला बीपी मला पुढे कुठे घेऊन चाललाय? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागच्या खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माधवबागच्या चिकित्सेमुळे आनंदी झालेल्या रुग्णाचं मनोगत ऐकूयात. मी अमृता अजय कर्णिक, राहणार मुंबई. मी माधवबाग मध्ये आता गेले काही दिवस ट्रीटमेंट घेत आहे. ऍक्च्युली माझ्या आईला हार्ट अटॅक आलेला आणि तिला बायपास सांगितलेली, तर तिला उपचारासाठी आम्ही इथे घेऊन आलो. कारण माझा भाऊ आणि वहिनी मागच्या वर्षी येऊन गेले. भावालाही बायपास सांगितली होती, पण आता भाऊ टोटली इथे माधवबागची ट्रीटमेंट घेतल्यापासून त्याला कसल्याही प्रकारचा त्रास नाहीये. त्याचं बीपीची, कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झालेली आहे. वहिनीची सुद्धा शुगरची गोळी होती, शुगर वगैरे सगळं नॉर्मल झालेलं आहे, गोळ्या बंद झालेल्या आहेत. आणि हा अनुभव होता म्हणून आम्ही आईलाही इथेच घेऊन आलो आणि आईलाही आता खूप फरक पडतोय. आई ऍडमिट होती म्हणून मी माझीही बीपीची ट्रीटमेंट इथे चालू केली. माझं बीपी पहिले अनकंट्रोल होतं, 160 170 वगैरे असायचं, 170 110 वगैरे असं माझं बीपी असायचं. इथे आता मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केल्यापासून मेन तर डाएट, दुसरं जे पंचकर्म देतात ट्रीटमेंट, म्हणजे स्नेहन, स्वेदन, शिरोधारा वगैरे, त्याच्यामुळे माझं बीपी नॉर्मलमध्ये यायला, म्हणजे कंट्रोलमध्ये यायला खूप मदत झाली आहे. आणि इथली जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे माझी आधीची जी लाईफस्टाईल होती त्यापेक्षा मला इथली लाईफस्टाईल थोडं जरा आधी हे होतं की मी कसं ऍडजस्ट करू शकेन, पण खूप फ्रेश वाटतं इथलं. म्हणजे सकाळी 4 वाजता उठल्यापासून जे रुटीन चालू होतं ते रात्री झोपेपर्यंत कुठेही असं जाणवत नाही की आपण हे करू शकत नाही, फक्त आपल्याला ते करणं भाग आहे. त्यामुळे आता मला खूप फरक पडलेला आहे, आईलाही खूप फरक पडलेला आहे. आता आईचं सुद्धा म्हणजे हार्टचं थोडं पंपिंग वगैरे हे होतं, तर आता आईचं हार्टचं पंपिंग सुद्धा सुधारलेलं आहे. थँक्यू. आता आपण या रुग्णाचं मनोगत ऐकलेलं आहे आणि अर्थातच आपण बीपी संदर्भातच बोलणार आहोत. चुकीचा आहार आहे किंवा सेडेंटरी लाईफ आहे ही कारणं असू शकतात, पण हेच घटक जास्त जबाबदार आहेत का? आपल्याला काय वाटतं? ब्लड प्रेशर म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊयात की व्हॉल्यूम इन्क्रीज इन क्लोज कंटेनर इज अ प्रेशर. आता याच्यामध्ये रक्तवाहिनी ही कंटेनर आहे आणि ते व्हॉल्यूम म्हणजे काय, तर आतमध्ये जे रक्तवाहिन्यामध्ये फिरत असतं ते व्हॉल्यूम आहे. तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन, WBC, RBC, पाणी सगळे एकत्र फिरत असतं. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं की प्रेशर वाढतं. बाकी सगळ्याचं जे प्रमाण आहे ना ते फिक्स आहे. आणि आपल्याला सांगितलं जातं की तहान लागेल तेव्हा पाणी प्या, पण आपण भरपूर पाणी पितो, वाटेल तेव्हा पाणी पितो आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज इन क्लोज कंटेनर इज अ प्रेशर. आता याचं महत्वाचे कारण जे आहेत म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याचे, काही अवॉइडेबल आहेत, काही नॉन अवॉइडेबल फॅक्टर्स आहेत. आता अवॉइडेबल मध्ये काय आहे, तर ताणतणाव हे आपण अवॉइड करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. पुन्हा तुमचं बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाणं पिणं हे आपण चेंज करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मेन सगळ्यात महत्वाचं आहे की झोपेचा अभाव, म्हणजे झोप न घेणे किंवा शांत झोप न येणे, आणि त्याचं कारण आहे स्ट्रेस, ताणतणाव. आता ह्या गोष्टी आपण आपल्या ह्या चेंज करू शकतो की नक्कीच आपण हे लाईफस्टाईल चेंज करू शकतो, स्ट्रेस मॅनेज करू शकतो. पण काही अनअवॉइडेबल फॅक्टर्स आहेत, जसं की एज, वय. वयामध्ये रक्तवाहिन्यांची लवचिकता, जे काठिण्य येत राहतं त्याला वयानुसार, आणि शिर्यते इति शरीरम असं म्हणलं जातं, म्हणून वयोमानाप्रमाणे ब्लड प्रेशर वाढत असतं. आता याच्यासाठी आपल्याला वय हे तर आपल्याला चेंज करता येणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यासोबत राहण्यासाठी आपल्याला ऑइलिंग करणं फार गरजेचं आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की नित्य
नित्यम अभ्यंग आचरेत, म्हणजे रोज ऑइल कर्लिंग करणं शरीराला हे खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच हे अवॉइडेबल जे रिस्क फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की लहान मुलांमध्ये पण आता ब्लड प्रेशर वाढताना दिसतंय. त्याचं कारण काय आहे, तर जे आपण रेडी टू इट पदार्थ खातो, आपण काय सांगतो की मी मीठ तर कमी खातोय, पण इकडे आपण मॅगी, फरसाण, बाकी बऱ्याच गोष्टी अशा खात राहतो की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. पुन्हा मीठ आपण अवॉइड करण्यासाठी आपण घरचं जेवण द्यायला सुरुवात करतो, पण त्यासोबत आपण सॉस देतो. कुठलेही जे सॉस आहेत त्याच्यामध्ये पण मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये पण ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण दिसून येत आहे. त्याचे कारण आहे फक्त आणि फक्त तुमचं जेवण आणि त्यासोबतच तुमचं स्ट्रेस. छोट्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये ताणतणावाचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या ताणतणावामुळे रक्तवाहिन्यांचा जो आतला स्तर आहे, ज्याला एंडोथेलियम म्हणतात, तो डिस्टर्ब होतो, त्याला काठिण्य येतं आणि त्याच्यामुळे ही इलॅस्टिसिटी आर्टरीची कमी झाल्यामुळे आपल्याला प्रेशर वाढताना दिसून येते. तर आपल्याला हे रिस्क फॅक्टर जे आहेत ब्लड प्रेशर वाढण्याचे ते कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी किती वाजता झोपायचं, किती वाजता उठायचं, काय एक्सरसाइज करायची, कुठल्या प्रकारचं जेवण करायचं, कधी करायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे ती आपण ह्या माधवबागच्या 6 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये सगळं शिकवून देतो, करून घेतो. त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर पण नॉर्मलाइज होताना दिसतंय आणि त्यासाठी डाएट, एक्सरसाइज ह्याच गोष्टी करणं फार गरजेचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आणि प्रेक्षक हो, डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि थायरॉइड यांसारखे आजार हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. माधव बागने त्यांच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीने लाखो रुग्णांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत केली आहे. तुमच्या आजारासाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी माधव बागच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. यासाठी 02248932393 या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, अनेक रुग्णांना बीपी असतो, वाढलेला असतो, पण तो जाणवतच नाही, म्हणजे त्याची काही लक्षणच दिसत नाहीत. मग सायलेंट किलर जे बीपीला म्हणतात ते नेमकं का म्हणतात आणि शरीरामध्ये त्यामुळे काय नुकसान होतं? आता बरेच वेळा आपण गोष्टी निग्लेक्ट करत असतो की हा डोकं दुखते, ठीक आहे, माझं वजन वाढत चाललेलं आहे, ठीक आहे, आपण ठीक आहे असं म्हणतो आणि आपण अरे वजन वाढत चाललंय त्याच्यामुळे माझं प्रेशर वाढत असेल, त्याच्यामुळे डोकं दुखत असेल किंवा वजन वाढले म्हणून आपलं लिथार्जी येते, काम करण्याची इच्छा होत नाही असं आपण म्हणतो. पण रिसर्च काय म्हणतो माहिती का, 1 किलोनी वजन वाढलं की 1 mm नी बीपी वाढते. जर आपण 1 किलोनी वजन कमी केलं किंवा निमेमनी बीपी कमी होणार आहे, हृदयावरचा लोड कमी होणार आहे. आता वजन किती असावं, तर हाईट इन सेंटीमीटर -100 इतकं तुमचं वजन असावं. सपोज तुमची हाईट आहे 150 सेंटीमीटर -100 म्हणजे 50 kg तुमचं वेट आहे. पण ते जर 60 किलो आहे, 70 किलो आहे, 80 किलो आहे, तुमचा पोटाचा घेर वाढतो आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की सेंट्रल ओबेसिटी इज द रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिसीज इन इंडियन्स. म्हणून पोटाचा घेर कमी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपलं पोटाचा घेर वाढतोय, वजन आपलं वाढतंय, तर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होणार हे गृहीत धरूनच चालायचं. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे, जे काही खाल्लंय ते वापरणं गरजेचं आहे आणि जे रेडी टू इट पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ, साखर, सॅच्युरेटेड फॅट्स हे सगळं यूज केलं जातं, हे सगळं तुमचं ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करत असतं. आपण म्हणतो की मी मीठ खात नाही, पण आपण जे काही हे बाहेरचे रेडी टू इट पदार्थ खातो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मीठ हे वॉटर रिटेन्शन करतं. वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे तुमचं प्रेशर वाढण्याचं काम होतं. त्यामुळे आपण मीठ तर इकडे कमी खातो, पण बाकीचे बाहेरचे पदार्थ खात असतो आणि म्हणतो की अरे माझं ब्लड प्रेशर काही कमीच होत नाहीये किंवा मला काहीच त्रास जाणवत नाहीये. पण हे जाऊन तुमचं रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे, त्याला काठिण्य आल्यामुळे तिथं अल्सरेशन झाले की मग स्ट्रोक, पुन्हा तुमचं पॅरालिसिसचा अटॅक येणे, हार्ट अटॅक येणे, ही सगळी लक्षणे आपल्याला दिसून येऊ शकतात. म्हणून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा कोणाला माहित नसतं की माझं प्रेशर वाढतंय, पण
अचानक आपण दात दुखते किंवा ताप आला म्हणून डॉक्टरांकडे जातो, तेव्हा दिसतं की अरे आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. मग एक दिवस आपण गोळी घेतो आणि सोडून देतो. पुन्हा काही दिवसांनी आपण जातो डॉक्टरांकडे, तेव्हा पण ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. मग गोळी चालू होते. मग जेव्हा आपण पुन्हा चेक करतो तर ते नॉर्मल आलेलं असतं म्हणून आपण गोळ्या बंद करतो. ह्याच्यामुळे काय होतं की ती फ्लक्च्युएशन वाढत जातं आणि त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर म्हणून ब्लड प्रेशर हे महत्वाचं कारण आहे की ते डिरेक्टली तुमच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता खराब करून हार्ट अटॅक येण्यासाठी काम करतं. म्हणून वेळोवेळी त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ABPM म्हणजे 24 तास ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. की बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टरांकडे गेलं कीच ब्लड प्रेशर वाढतं, बाहेर घरी असलं की ते चांगलं असतं. तर ह्या 24 तास ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मध्ये आपला ब्लड प्रेशर कधी वाढतोय, आपल्या कामाच्या ताणतणावामुळे वाढतोय का, किंवा रात्री झोपेत वाढतोय, किंवा दिवसभरामध्ये स्ट्रेस जास्त होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून त्याचं योग्य निदान करून घेतलं आणि त्यासोबतच आपण डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज आणि सोबत पंचकर्माची जोड घेतली तर नक्कीच आपण ब्लड प्रेशर पासून रिव्हर्स होऊ शकतो. अगदी खरं आहे. आणि प्रेक्षक हो, जसं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे, योग्य वेळी योग्य तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. माधवबाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मत नक्की घ्या. स्ट्रेस टेस्ट, HbA1c आणि कार्डियाक रिस्क असेसमेंट सारख्या प्रगत चाचण्यांसह एका वेळची पंचकर्म चिकित्सा विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. डॉक्टर, खूप लोक असं म्हणतात की माझा BP गोळ्यामुळे कंट्रोलमध्ये आहे, पण तरीही हार्ट अटॅक येतो, स्ट्रोक येतो. त्याची कारणं काय? मुळात BP नॉर्मल असणं हे ओके आहे का, की मूळ कारणावरती अधिक लक्ष दिलं पाहिजे? आता ब्लड प्रेशर नेमकं किती म्हणजे नॉर्मल हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आधी सांगतो की 120-80 म्हणजे एकदम नॉर्मल, तर तसं नाहीये. तर 90/60 टू 140/90 ही मधली सगळी रेंज ही नॉर्मलची आहे. त्यामुळे 140-100 झाला, 140-88 झाला, 106 झाला तर तो ब्लड प्रेशर जास्त आहे असं आपण म्हणूयात. आणि 90/60च्या खाली 80/60 आहे, 80/50 आहे तर तो ब्लड प्रेशर लो आहे, हायपोटेन्शन आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे आपली रेंज, आपली नॉर्मल रेंज महत्वाची आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे फिमेल्स येतात, ते म्हणतात माझं तर BP 90/60च आहे, 110-70च असतो. तर फिमेल्स मध्ये, भारतीय बायकांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, त्याच्यामुळे हा BP हा नॉर्मलच असतो. म्हणजे पण एक दिवस 110-70 आहे, दुसऱ्या दिवशी 140-90 आहे, तिसऱ्या दिवशी 150-100 आहे. हे जर फ्लक्च्युएशन होत असेल तर नक्कीच आपल्याला वेळीच त्याची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे की हे ब्लड प्रेशर आपलं का वाढतंय. आणि याच्यामध्ये लक्षण सगळ्यात महत्वाचं असतं की डोकं दुखणं, डोकं जड होणं, चिडचिडेपणा खूप होणं, अचानक स्ट्रेस वाढणं, पुन्हा लिथार्जी वाटणं, काम करण्याची इच्छा न होणं, थोडं जरी चालल्यानंतर दम लागणं, छातीत दुखणं, हे पण सगळे लक्षणं ब्लड प्रेशर वाढल्यानंतर होऊ शकतात. उलटी होणं किंवा नाकातून रक्त येणं हे पण तुमचं ब्लड प्रेशर वाढल्यानंतर होऊ शकतं. बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात की त्यांच्या दातातून रक्त येतंय, पण त्यांनी कधी BP बघितलेलाच नसतो. तर त्यांचं BP बघितलं गेलं तर त्यांचा BP वाढलेला असतो. तर दातातून रक्त येणे, दात घासताना ब्लिडिंग होणे हे पण तुमचं ब्लड प्रेशरचं लक्षण असू शकतं. निश्चितच. तर मंडळी, आता आपण माधवबाग हॉस्पिटलमधील उपचार आणि जीवनशैलीच्या मदतीने निरोगी जीवन जगत असलेल्या एका आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूयात. मेरा नाम आशीष चंद्र दास है। मैं कोपरखरना, नवी मुंबई से आया हूँ। मैं अटेंड किया था फ्रॉम 2 अप्रैल। 7 दिन का प्रोग्राम मैंने ज्वाइन किया था। आने से पहले मेरे पास गैस, ब्लोटिंग, एसिडिटी, BP एंड एक दिन माइल्ड चेस्ट पेन हुआ था एंड मेरा स्ट्रेस टेस्ट पॉजिटिव आया था। मैं मेरा एक दोस्त नीलेश जिरपे, उनके थ्रू पता चला कि माधवबाग में जाके अटेंड करने के लिए। एंड माधवबाग के आने के बाद मेरा तभी BP था 135/40/90 एंड स्ट्रेस टेस्ट ठीक ठाक था, बट बाकी सब ठीक था। उसके बाद मैंने उनका हिसाब से पंचकर्मा, वॉकिंग, उनका जो मेडिसिन, उनका खाना, सब कुछ उनके हिसाब से मैंने पूरा 7 दिन मैंने प्रॉपरली स्ट्रिक्टली फॉलो किया है। एंड आज मैं जब भी जा रहा हूँ, मैं कुछ चीज़ बताना चाहता हूँ। एक, इनका जो पंचकर्म के जो स्पेशलिस्ट है, इन लोगों का बिहेवियर बहुत अच्छा है। पहले पूछते हैं आप
पंचकर्मा स्टार्ट करने से पहले पूछते हैं कि आपका क्या तकलीफ है, एंड तकलीफ के हिसाब से वो उसके हिसाब से पंचकर्मा प्रोग्राम स्टार्ट करते हैं। सेकेंड, जब सुबह उठ के हम काढ़ा पीते हैं एंड मॉर्निंग वॉक करते हैं, ईच एंड एवरी एक्टिविटीज जो उनका प्रॉपर डॉक्टर रहते हैं या सेवाकर्मी रहते हैं, प्रॉपरली सब लोगों को सब भाषा में एक्सप्लेन करते हैं। एंड सेम इज द योगा। योगा में भी हिंदी, मराठी, जिनको जो लैंग्वेज समझ में आता है प्रॉपरली एक्सप्लेन किया जाता है, एंड देन उसके हिसाब से कस्टमाइज सर्विस प्रोवाइड किया जाता है। आज मैं जब जा रहा हूँ, आज डिस्चार्ज मिला, तभी मेरा स्ट्रेस टेस्ट भी ठीक ठाक आया, एंड मेरा बीपी मैं आज इतना खुश हूँ कि मेरा बीपी का दवाई, एलोपैथिक दवाई आज बंद हो गया। जिस दिन से सिर्फ एक ही दिन मैंने दवाई लिया था और शुगर टेस्ट एक ही दिन किया था, उसके बाद मेरा ना बीपी का मेडिसिन एंड शुगर टेस्ट भी बंद हो गया था। एंड आज का दिन में मेरा बीपी 110/70, एंड आफ्टर वॉकिंग एंड आफ्टर स्टेयरकेस पे भी चढ़ने के बाद भी मेरा बीपी वही नॉर्मल पे है। खाने के बाद थोड़ा बात करता हूँ। सब लोग खाने को गाली देते हैं, बट ये खाना का 7 दिन खाने के बाद अभी जो मेरा डाइटिशियन से मिले, मैंने उनको ही बताया कि मेरा जो 4 साल से स्टमक पेन, इंडाइजेशन, गैस, ब्लोटिंग था, आज 7 दिन हो गया, उसका एक्सपीरियंस में बताऊँ 0 है। एंड मैं उम्मीद रखता हूँ कि जो मैंने इधर से सीख के गया हूँ, डाइट हो, मेरा जो आयुर्वेदिक मेडिसिन हो एंड कस्टमाइज सर्विस जो मुझे प्रोवाइड किया गया था, मैं प्रॉपरली फॉलो करूँगा। एंड 1 महीना, 2 महीना, 3 महीना फॉलोअप डॉक्टर के हिसाब से मैं अटेंड करूँगा। एक चीज बोलूं, ऑल द बेस्ट टू ऑल द डॉक्टर्स एंड थँक यू माधवबाग। तर माधवबागच्या उपचाराने हे रुग्ण आता आनंदी जीवन जगत आहेत। तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर माधवबागशी आजच संपर्क करा। उच्च रक्तदाब या विषयासंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी या विषयासंदर्भात जाणून घेतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, जर एखादा रुग्ण 10 किंवा 15 वर्षापासूनच बीपीच्या गोळ्या घेत असेल तर मुळात त्याला सुधारणा मिळू शकते का, आणि एकदा उपचार झाल्यानंतर मग कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? नक्कीच गोळ्या बंद होऊ शकतात, नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो। आता जसं की ब्लड प्रेशर वाढतंय त्याच्यासाठी आपण गोळ्या घेतोय, म्हणजे आपण जर ही रक्तवाहिनी जेव्हा आपण नॉर्मल स्थितीमध्ये काम करत असतो तर ही जर 2 mm नी जर सर्क्युलेशन करत असेल तर जेव्हा आपला ताणतणाव होतो किंवा आपण धावतोय, पळतोय, याच्यामध्ये ती रक्तवाहिनी 5 mm ची होते आणि सर्क्युलेशन वाढलं जातं सगळीकडे। आता ह्या गोळ्यामुळे काय होतं, जर ही 2 mm ची रक्तवाहिनी असेल तर गोळ्या घेऊन ती तुम्ही फक्त 4 mm ची करता 5 mm च्या ऐवजी, आणि त्याच्यातून सर्क्युलेशन होत असतं। पण अजूनही तुमचा ताणतणाव चालूच असेल तर किती दिवस तुम्ही गोळ्या घेणार? तर हे ताणतणाव कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे, ते स्ट्रेस मॅनेजमेंट करणं लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे, दिनचर्या पालन करणं गरजेचं आहे। ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, हे 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये माधवबागमध्ये आपण शिकून देतो, करून घेतो। आणि मेन आपली जी ट्रीटमेंट असते ते पंचकर्माची, ती केली की नक्कीच ब्लड प्रेशरच्या गोळ्या कितीही दिवसाच्या असतील तरी त्या कमी होऊ शकतात। त्याच्यासाठी आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर सगळं बघत असतो, जे वाढलेलं वजन आहे ते कमी करत असतो। त्याच्यामुळे जसं रिसर्च मी जसं आत्ताच सांगितलं की वजन कमी केलं की तुमचं ब्लड प्रेशर पण कमी होत असते। त्याच्यामुळे रोजच्या रोज मॉनिटरिंग केल्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशरच्या पण गोळ्या कमी करता येतात नक्कीच। अगदीच। आता तुम्ही पंचकर्म चिकित्सेबद्दल बोललात, तर माधवबागची जी हृदय शुद्धीकरण पंचकर्म चिकित्सा आहे ती बीपी मध्ये कशी मदत करते? त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं का मुळात, आणि जे स्ट्रेस लेवल असते आपली ती कमी होण्यास मदत होते का? नक्कीच होते। आता ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण आहे त्याच्याने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून सर्क्युलेशन वाढवलं जातं, आणि ताणतणाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ब्लड प्रेशरसाठी। त्याच्यासाठी शिरोधारा, अभ्यंग, शिरोअभ्यंग, पादाभ्यंग स्ट्रेस रिलीज करतं, आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता व्यवस्थित होण्यासाठी काम होते। कारण लवचिकता कमी झाल्यामुळेच तर ब्लड प्रेशर वाढत असतं, तर ती लवचिकता वाढवण्याचं काम आपलं हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण
शुद्धीकरण करतं, शिरोधारा, शिरो अभ्यंग, पादाभ्यंग, स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काम करतं, नस्य काम करतं. हे सगळे उपाययोजना आपण कंटिन्युअस दिवसभरातून 2 वेळा 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG हे सगळं रोजच्या रोज आपण करत असतो. रोजच्या रोज आपण 4 वेळा ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करून रोज पेशंटला फरक दाखवतो. मग पहिल्या दिवशी ABPM, स्ट्रेस टेस्ट, 2D इको, GLS ह्या सगळ्या टेस्ट करतो. पुन्हा शेवटच्या दिवशी करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. निश्चितच. डॉक्टर, आपल्या मागच्या शो नंतर काही प्रेक्षकांनी प्रश्न पाठवलेत, ते घेते. की जर काही रुग्णांचा बीपी जो आहे 160 100 किंवा 180 110 असा जर असेल तर मुळात ही परिस्थिती धोकादायक आहे का, आणि त्या रुग्णांनी मग तातडीने काय काळजी घ्यायला हवी? नक्कीच धोकादायक आहे. ब्लड प्रेशर हे जास्तच आहे आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर जसं आता सांगितलं की सायलेंट किलर आहे. तुम्हाला 180 100 आहे आणि काहीच वाढत नाहीये, पण ते दिसतंय, तर त्याची वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण तेच जाऊन तुमचं स्ट्रोक, किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक हे सगळे गोष्टी आणू शकतं. त्याच्यामुळे त्याचं निदान करून त्याचं कंटिन्युअस त्याचं ट्रीटमेंट केली आणि जन्मभर तुम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या गरजेच्या नाहीयेत. पण तुम्ही जर लाईफस्टाईल चेंज केली, स्ट्रेस मॅनेजमेंट केला, तर नक्कीच आपण फॉरएव्हर छान राहू शकतो. ब्लड प्रेशर नॉर्मल होऊ शकते. फक्त तुम्हाला काही कष्ट करायचे, ते जर तुम्ही केले तर नक्कीच त्याच्यामधून रिव्हर्स बॅक होऊ शकता. तर प्रेक्षक हो, आज तुम्ही जे ऐकलं ती फक्त माहिती नाहीये, ती एक चेतावणी आहे. उच्च रक्तदाबाकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण तो शांतपणे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान करू शकतो. पण चांगली बातमी अशी आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर अनेक गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात. माधव बागने 20 वर्षांचा अनुभव, लाखो यशस्वी रुग्ण आणि 100% नॉन सर्जिकल चिकित्सेच्या मदतीने लोकांना निरोगी आयुष्याचा नवा मार्ग दिलेला आहे. EMI, कॅशलेस मेडिक्लेम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उपचार पुढे ढकलू नका. आजच 02248932393 या नंबरवर मिस्ड कॉल द्या, तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात आजपासूनच करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.